परभणी शहरासह अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल नो स्टॉकचे बोर्ड लागलेत। त्यामुळे पंप हे बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप चालकांवर आली आहे। जोपर्यंत स्टॉक संपत नाही तोपर्यंत डेपोवरून पेट्रोल किंवा डिझेलचा टँकर दिला जात नसल्याची माहिती पंप चालकांनी दिली। परभणीच्या पेट्रोल साठ्याबाबतचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। अमेरिका, इराण आणि इस्रायलचं युद्ध जरी सध्या थांबलेलं असलं तरी त्याचे परिणाम मात्र अद्यापही कमी व्हायला तयार नाहीत। कारण आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो आहे तो अत्यंत कमी झालेला आहे, काही ठिकाणी संपलेला आहे। आणि त्यामुळेच असं जर बघितलं तर परभणी शहरातील पेट्रोल पंपांवर अशा प्रकारचे बोर्ड जे आहेत ते लागलेले आहेत। पेट्रोल शिल्लक नाही, डिझेल शिल्लक नाही, अशा प्रकारचे जे बोर्ड आहेत ते लागलेले आहेत। आणि पेट्रोल पंपांना बंद ठेवण्याची वेळ जी आहे ती पेट्रोल पंप चालकांवर आलेली आहे। जेव्हा या पेट्रोल पंप चालकांशी आम्ही संपर्क केला तर त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत इथला साठा संपत नाही तोपर्यंत डेपोवरून पेट्रोल किंवा डिझेलचं टँकर जे आहे ते दिलं जात नाहीये। आणि त्यामुळेच कुठेतरी हा वेळ जो आहे तो लागतोय आणि यामुळं पेट्रोल आणि डिझेलची जी टंचाई आहे ती निर्माण होते। आज शहरातील अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल नाहीये। अनेक ग्राहक जे आहेत ते विचारून जात आहेत आणि आपण जर बघितलं तर ही टंचाई अजून किती दिवस राहणार असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। कारण युद्ध सुरू झाल्यानंतर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची टंचाई होती। मोठ्या प्रमाणावर रांगा ज्या आहेत त्या नागरिकांच्या पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी लागल्या होत्या। मात्र तीच परिस्थिती आताही, कारण युद्ध थांबल्यानंतर काही दिवसानंतर ही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। सध्या ही परभणी शहर आणि जिल्ह्यातील विविध भागांमधील पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे पंप जे आहेत ते बंद ठेवण्याची वेळ पंप चालकांवर आलेली आहे। अजून किती दिवस हे परिस्थिती राहणार हे मात्र अद्याप कुणीही सांगू शकत नाहीये। त्यामुळं नागरिकांची गैरसोय होणार हे मात्र निश्चित आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।